आमचं म्हणणं काय आम्हाला फक्त व्हिडिओ पाहिजे की आम्ही तुमच्याकडे सुपूर्द केलेली आहे. आम्ही आम्हाला जे वाटलं ते आम्ही बोलतो. शेवटी प्रत्येकाला आणि हे दुसरं पॅकेट कुठलं सेपरेट आहे. हे बघा आता हे ओपन आहे म्हणून मी त्याला हात लावतो. हे मतदाराचं नाही पॅकेट आहे, मतदाराचं ते पॅकेट आहे. आणि हे बघा हे पोचवण्यासाठी हे आहे ना, हे त्यांच्या तुम्हाला नाही बूथ प्रमुख हे प्रमुख सगळं तुम्ही माहिती आहे ना, सगळ्यांची सिस्टीम आहे. आताची मोठी बातमी वसई विरार मधून आहे. वसई विरार मध्ये टीडीसी बँकेच्या निवडणुकांचे 1200 मतदार आहेत. तर उद्याच्या दिवशी म्हणजे शुक्रवारी टीडीसी बँकेचं मतदान जे ते पार पडणार आहे. आणि या ठिकाणी सहकार पॅनल आणि परिवर्तन पॅनल या दोघांनीही जोर लावलेला आहे. या ठिकाणी उद्याच्या दिवशी पार पडणाऱ्या मतदानासाठी मतदारांना विकत घेण्याची प्रक्रिया होत असल्याचं आरोप जे आहेत ते बहुजन विकास आघाडी करून लावले जात आहे. सहकार्य करतोय, पण ते सहकार्य करता करता पंचनामा करण्यासाठी जर आले असताना भारतीय जनता पार्टीचे नेते जर त्या पोलिसांनाच जर असं विचारत असतील की तुमच्याकडे सर्च वॉरंट आहे का जर एखादा ऑफिसमध्ये येण्यासाठी, तर किती दुर्दनीय गोष्ट आहे. त्याच्यात आम्ही एक खोललेलं नाही एक पण पॅकेट, पण त्यांनी सांगितलं की त्यात एका पॅकेटमध्ये 40,000 रुपये. आता पुढे काय मागणी? आमची मागणी एकच असते दरवेळेस. हे बघा दरवेळेस हेच होते, पैसे पकडले जातात आणि त्याचं काहीच होत नाही. बरोबर आहे. आम्ही तुम्हाला माहिती असेल विधानसभेच्या एक दिवस अगोदर पण केवढा मोठा विषय झालेला, दादागिरी गेल्यावर काय होतं. आज जर ती परिस्थिती होती, आज आमचे सरचिटणीस त्यांच्या बँकेचं त्यांचं काम असतं ते, त्याबद्दल तुम्हाला सगळं क्लिअर त्यांनी केलेलं आहे. त्या बँकेच्या कामासाठी त्यांनी त्यांच्या बॅग घेऊन आलेले. आता आपल्या कार्यालयात कोण आलं त्यानंतर त्याची बॅग बाहेर ठेवायची ही पद्धत आपल्याकडे नाहीये. ठीक आहे, त्यांनी काय घेऊन आलं ती त्याच्या बॅगेत त्याच्याकडे त्याचे इन्व्हॉल्व होते, त्याचं क्लेरिफिकेशन त्यांनी सगळं दिलेलं आहे. त्याचे सगळे रितसर ते पुरावे पोलीस स्टेशनला हजर करतील. त्यांनी बँकेतनं कुठल्या यातून पैसे काढलेले आणि काय केलेले ते सगळं त्यांना पुरावे करतील. ही इलेक्शन आहे, ही आम्ही काही इथे कुठल्याही मतदाराला बोलवत नाही. ते बोलतात की एका मतदाराने इथे बोलवलं, एक तरी मतदार सांगायचं की तिकडे बोलवलेलं आहे. दुसरी, इथे सीसीटीव्ही कॅमेरा आहेत, चेक करायचा कुठला मतदार इकडे आलेला. जर आला असेल तर इथे सीसीटीव्ही कॅमेरा आहेत, आम्ही फुटेज द्यायला तयार आहेत. या ठिकाणी भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयामध्ये लाखोंची रक्कम सापडली असल्याचं पाहायला मिळत आहे. त्याचबरोबर टीडीसी बँकेच्या मतदारांची यादी देखील या ठिकाणी पाहायला मिळत आहे. प्रत्येक एनव्हलपवर काही अमाऊंट लिहिलेली आहे, त्या अमाऊंटवर काही कॅल्क्युलेशन्स केलेले आहेत आणि या सगळ्या कॅल्क्युलेशन्समध्ये हे पैसे जे आहेत ते टीडीसी बँकेच्या मतदारांना वाटण्यात येणार असल्याचं म्हटलं जात आहे. सर्वप्रथम आम्ही तुम्हाला घटना सांगतो. तर संध्याकाळच्या वेळेस मनवेलपाडा परिसरातील किंग्स लँड हॉटेलच्या मागे असलेल्या भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयात काही रक्कम आणली जाते. याची माहिती जी आहे ती बहुजन विकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांना नगरसेवकांना कळते आणि त्यांनी त्वरितच ही घटना पोलिसांना सांगितली, पत्रकारांना सांगितली आणि संपूर्ण गोष्टीचा पर्दाफाश झाला. याआधी विवांता हॉटेलमध्ये देखील सेम घटना घडली होती. परंतु भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांचं पदाधिकाऱ्यांचं असं म्हणणं आहे की या ठिकाणी रक्कम ही काही वेगळ्या कामासाठी आणण्यात आली होती, बँकेच्या मतदानासाठी आणण्यात आली नव्हती. सीसीटीव्ही देखील तपासले गेले पाहिजे आणि बहुजन विकास आघाडीच हे सगळं करून आणते. म्हणजे एका बाजूला भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयामध्ये पैसे सापडतात, परंतु त्यांचं असं म्हणणं आहे की बहुजन विकास आघाडी हे सगळं करवून आणत आहे. या संपूर्ण घटनेमध्ये त्यांचे म्हणणं होतं की आमच्या सरचिटणीसांनी जे आहे ते पैसे आणले होते काही कामासाठी, परंतु बहुजन विकास आघाडी पूर्वीपासून हे अशी कामं करत आली आहेत की आधी स्वतः करायचं आणि मग आम्हाला अडकवायचं. या संपूर्ण मुद्द्यामध्ये भारतीय जनता पक्षाचे काही पदाधिकारी देखील आक्रमक होताना पाहायला मिळाले. तर भारतीय जनता पक्ष आणि बहुजन विकास आघाडीमध्ये पुन्हा एकदा खडेजंगी होते का अशी परिस्थिती देखील निर्माण झाली होती. परंतु निवडणुकांच्या आधी पुन्हा एकदा भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयामध्ये पैसे वाटप होत असल्याचं चित्र जे ते निर्माण करण्यात आलं होतं. जे चित्र जे आहे ते पाहायला मिळालं. पाहूया याच्यावर बहुजन विकास आघाडीच्या नगरसेवकांचं काय म्हणणं आहे आणि उद्याच्या निवडणुकांमध्ये पाहण्यासारखं असेल की निवडणुका शांततेत पार पडतात का. तेव्हा सगळे पैसे पकडले, त्याचा पंचनामा झाला, आता ह्याचा पण पंचनामा होणार, पण त्याची काय होणार, पुढे काय होणार हे कोणालाच माहित नाही. त्याच्यामुळे आम्ही आमचं कर्तव्य पार केलेलं आहे. बाकी लोकांनी जागृत, लोक समज आज ठाणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे मतदारांना समजायला पाहिजे की आपण पैशाने विकले गेलेले पाहिजेत की लोकांच्या कामाने.